वहिनी वहिनी तुला आठवतंय हा लहान असताना आम्ही एक गेम खेळायचो म्हणजे 4-5 वर्षाचा असेल हा। मी असं कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसण्याचं अडकल्याचं नाटक करायचं आणि हा असं इवलेशे हाताने मला खेचून बाहेर काढायचं आणि त्याला जमलं नाही ना की बेबी आत्या आता अडकली आता ती कधीच बाहेर येणार नाही असं वाटून रडायला लागायचा। त्या क्षणी मला वाटायचं माझ्या जन्माचं सार्थक झालं। हे आपलं मूल आहे आपण जर कुठे अडकलो तर आपल्याला बाहेर काढण्यासाठी हा नक्की आटापिटा करणार हे माहिती होतं मला। आज तीच सिच्युएशन आली आहे मी अडकली आणि तू माझ्याकडे पाठ फिरवून निघून चाललायस। तुझ्याकडे बघत जगत आली आहे मी वाटायचं हे आपलं पोर आहे आयुष्याचं ओझं कधीच वाटू देणार नाही। मला मूल हवं होतं रे पण तुझ्याकडे बघून माझ्या मायेची भूक भागवली आहे मी। आता माझ्याच वागण्याच्या चिखलात रुतत चालली आहे मी। अडकलेल्या बेबी आत्याला काढणारा तो श्री परत हवाय मला। वहिनी मुलं मोठी झाली की त्यांची माया आटते का ग? का मी याला जन्म दिला नाही म्हणून आईच मानत नाहीये तुम्हाला? चुकलंय ना माझं खरंच चुकलंय पण त्याच्यासाठी ही अशी शिक्षा आयुष्यभर देणार आहेस का तुम्हाला? आणि जर तू हेच ठरवलं असशील ना तर मला हे घर सोडावं लागेल। माझ्या डोळ्यासमोर तू सगळ्यांची चांगला वागतोयस आणि मला वाळीत टाकतोयस। मी का राहू या घरात? 1000 वेळा मरण्यापेक्षा घर सोडलेलं बरं। ए बेबी आत्या आय एम सॉरी। असू देत नाही खरंच बेबी आत्या मी लहान होतो ना तेव्हा अडकायचो नाही ग पण आता मोठा झाल्यानंतर अडकायला लागलोय। इगो राग चिडचिड हे सगळ्यात अडकायला लागलोय। माझं चुकलं माझं अगदी सुरुवातीपासून चुकलं सगळं चुकलं। तुम्हाला ना मी सगळं सुरुवातीपासून नीट सांगायला हवं होतं। मी खूप गृहीत धरलं तुम्हा सगळ्यांना आणि तू काही माझं वाईट व्हावं म्हणून हे म्हणत नव्हतीस पण फक्त तू जान्हवीला स्वीकारलंय ना मी मनापासून स्वीकारलंय आणि तुझं सुख तिच्यातच आहे तिच्या बरोबरच हे कळलंय मला। आता परत अशी चूक कधी करणार नाही। मी नाही करणार।
आणि काय ग, कुठे जाणार होतीस तू? त्याचा विचार नव्हता केला. नाही ते तू करूही नकोस बेबी. का? आपल्याला जे जमत नाही ते करूच नाही ना माणसानी. तुझा तर हिशोब अजून बाकी आहे. थांब, सोडणार नाही तुला. काय काय उगारलं होतंस माझ्यावर? लॅम्प लॅम्प तो तिकडे. लॅम्प उगारलं होतं. मी तुला दाखवलं फक्त. तू हसतेस काय नुसती? धर की त्याला जरा. धर आणि तू नुसती तू हसत विचारलं बसू तुला नका. काय काय उघड तूच म्हणा काय काय बेबी लागते. लागतं लागण्यासाठी मारते तुला मी. बर 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 शांत 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 शांत. मिटलं का आता? बर चल, कुठे? उचलायला मदत करतो. काय? लॅम्प. हे घर, हे गोकुळ हवंय मला, माझ्या बाळाला. तू बाबांना चहा दिलास का? मला दोनच हात आहेत पिंट्या, करते. अगं विचारलंय मी फक्त, तेवढं तरी सांग. आधी तुझ्या डब्याची तयारी करते ना, आणि मग त्यांना चहा देते ना. पुढचा तसं नको ग, लेट होईल आई, मीच करतो. माझ्यासाठी पण ठेव मग. बरं. सकाळपासून काम करून करून ना नुसतं अंग मोडलंय माझं. आता ना होत नाही रे मला पूर्वीसारखं. पूर्वीसारखं म्हणजे? आधी मीच करत होते ना. हो, आधी कधी? आधी म्हणजे तू काय असाच लहानाचा मोठा झालास होय? हा, सगळं मीच करत होते आधी. अच्छा, मला वाटलं तेव्हा ताई करायची ना सगळं. ताईला कोणी शिकवलं रे? हा, मीच शिकवलं ना तिला. तुझे लंगोट बदलायला काही ताई नव्हती, मीच केलंय तुझं सगळं. कळलं ना? तुला काही नाही रे, तुला आईची कसली किंमत आहे. पण जन्म कोणी दिलाय तुला? मीच दिलेला आहे. काही दुसरी कोणी आली नव्हती जन्म द्यायला. आई प्लीज. साखर टाकलीस का? हो, कपाला 2 चमचे घातले. नाही, माझ्यासाठी 3 घाला. आई तू नंतर वरून घालून घे. मला वरून घातलेली नाही रे चालेल. वरून घाल. अगं हो, पण आई बाबांना नाही चालत ना जास्त साखर. अरे एखाद दिवस पितील ते, त्यात काय एवढं. मग तू पिना एखाद दिवस कमी साखरेचा. मला नाही जमणार, वरून घाल. मग तू घे तुझा नंतर करून. तुझा डबा तू नंतर करून घे असं म्हटलं तर चालेल तुला? आई प्लीज. नाही चालणार ना, आणि नाही बोलणार मी. नाही तसं करणार. आईचा जीव आहे ना माझा. सारखं आपलं लेकरासाठी काळीच तुटत राहतं. तुला काय आहे त्याचं? आपली आई मरे नका, आपली आई आपल्यासाठी काय काय करते त्याचं काय आहे का तुला? आई मला उशीर होतोय ऑलरेडी, प्लीज जरा तू गप्प राहणारस का? हेच जर ताईने चहा करून मागितला असताना तर अगदी झोपेतनं उठून जागा होऊन दिला असतास. आईची कसली किंमत आहे तुला? फायनली काय तुला चहा हवा आहे की नकोय? आता दे. अडला नारायण गाढवाचे पाय धरी. पिंट्या, फोन वाजतोय माझा. आई थांब जरा, मी जरा चहा फोन आण. घालतो. फोन आण जा माझा फोन आण जा. आई थांब जरा, तू चहा माझा होतोय. फोन आण जा रे पटकन. अगं पण- अरे वाजत राहील ना का ते चहा मी गाळते. अगं. वाजत राहिला तर मला परत करावा लागेल ना त्यांना. ते मी- हॅलो हॅलो. हा कोण? कोण? पंत का? अगं बाई. अगं बाई, सकाळी सकाळीच तुमचा फोन. नाही म्हणजे काहीतरी शुभवार्ताच असणार नाही का? हो 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 हो. हा नाही, खरंच खरंच. काय शोधतोयस तू? काय शोधतोय? डबा शोधतोयस का तू? डबा नाही शोधत. मग काय काय हवंय तुला? अगं ते अरे पण काय शोधतोयस काय ते तर सांग ना मला. डबा
डबा तिकडे घासायला असेल ना पिंट्या त्याच्यात असेल. नकोय मला, येईन मी घरी जेवायला. म्हणजे कधीपर्यंत येणार आहेस पण तू फोनवर? हॅलो डबा. नाही 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 हॅलो. हो नाही नाही पोरगा माझा. हो आई आहे ना मी. जीव नुसताना लेकरातच असा अडकलेला असतो. हो काय म्हणताय तुम्ही? हो का? अगं बाई नाही नाही अहो येईन ना मी, येईन. नाही नाही तुम्ही सांगा मला तेव्हा येईन मी. हो नाही आता तुमच्या आशीर्वादाने माझ्या लेकाच्या डोक्यावर अक्षता पडू द्या खरंच. हो हो. काय म्हणताय? काय पत्रिकेचं काय ते? हा काय म्हणालात? हो 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 येते ना, येते येते. हो 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 सांगते सांगते सांगते. नाही खरंच हो. बरोबर. हो 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 नक्की घेऊन येते. हे बघा आता तुमच्यासारख्यांचे शुभाशीर्वाद मिळायला पाहिजेत माझ्या लेकाला. एकदा तुमच्या हाताने अक्षता पडू द्या तो मग सुटले मी खरंच. हा हा बरं ठेवू का मी? हा ठेवू. बर सांगते हा अच्छा. पंतांनी बोलावलंय. कशाला? आता कशाला म्हणजे काय? स्थळ आलं असेल एखादं चांगलं. हे बघ आई, तू सावकाश सावकाश. सावकाश काय? कधी एकदा सून घरात आणते ना मी, असं झालंय मला. आयुष्यभर खूप कष्ट काढले रे मी. आता ना मला कधी एकदा सुनेच्या हातात ह्या सगळ्या घराचा कारभार देते आणि मी आराम करते असं झालेलं आहे मला. मी निघू का? परत कधी येणार आहेस तू? नाही सांगता येणार मला. बरं ठीक आहे, मी पंतांकडे जाऊन येईन. हा ठीक आहे, मी निघतो. बाय. थांब श्री श्री एक मिनिट काय? आधी फळं खा हे नंतर खा. फळ? अगं मला याच्याबरोबर चहा हवाय. उठल्या चहा पिऊ नये रे. आधी फळं खावीत, मग नाश्ता करावा आणि मग तासाभरानी चहा. काय गं? अगं पण मला सवय आहे चहाची. बेबी जाऊ दे ना, घेऊ दे ना त्याला चहा. वहिनी हे हेल्दी नसतं. अगं नंतर बदलेल तो सवय. काही नंतर वगैरे बदलत नाही. जे काही बदल घडवायचे आहेत ना ते आत्तापासून सुरुवात करायची. मी वाचलंय एका पुस्तकात. बर ठीक आहे, लेक्चर नको. खाईन फळ. पण ही सगळी कापली कशाला? अख्खी खाल्ली असती मी. वा तू आणि खाल्ली असतीस आपणहून. कापली आहेत म्हणून खाशील तरी निदान. बरं ठीक आहे, पण उद्यापासून कापू नकोस, अख्खी खाईन. श्री तुला आवडते म्हणून इडली चटणी केली आहे. आणि मी पोहे केले. आणि मी ना हनी मस्टर्ड वाला सॅलड केलंय, तुला आवडतं ते. कुठे? आता नाही रे, जेवणात का तू डबा पाठवेल ताई. आणि संपवायचं बरं का सगळं. ओ काय चहा दे ना. हो होतोय, 2 मिनिटं. अरे आता फळांवर चहा पिणार आहेस का तू? आधी नाश्ता कर आणि मग चहा घे. श्री जान्हवी उठली का रे? हो उठली आहे, पण परत पडली थोडा वेळ. अजून उलट्या चालूच आहेत का रे? हिला दूध द्यावं तरी पंचाय. नक्की काय होतंय तिला? आपण डॉक्टरांकडे जाऊया का? मला वाटतं ना हवाई चांगली नाहीये, पाऊस पडतोय, चिकचिक आहे सगळं, बाहेरचं पाणी बादलं असेल तिला. नाही पण मला असं वाटतं हैगय करण्यात काही अर्थ नाहीये. आपण खरंच तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. तिच्यासाठी नाश्ता घेऊन वर जाऊया का? मीठ लावून आलं देऊया तिला. हा किंवा गरम पाण्याचं सरबत देऊ, त्याने फरक पडेल. आधी डॉक्टरांना तर फोन करूया. नाही, गरम पाण्याचं सरबत बरं वाटेल लगेच काय झालं तर डॉक्टरकडे सांगते, ऐका तुम्ही गरम पाण्याचं. नाही आलं मी. काय? कशी आहेस? काय झालं, असं का बघतेस?
कोणाचा तरी खुललेला चेहरा पाहते मी. असं काही नाही. हो, आरशात बघ जरा. जान्हवी, पण मला असाच लाडू बनवरा आवडतो, आयांनी लाड करून बिघडवलेला. मी काही बिघडलेला वगैरे नाहीये. काय कुठे काय, मग तू असं का बघतेस? काहीच नाही. तू हसतीस. अरे, हसायला बंदी आहे का? तू मला हसतीस. नाही रे, मी तुला नाही, मी तुझ्यामुळे हसतेय. आता घरात बातमी कळल्यानंतर बघूया कोणाचे लाड जास्त होत आहेत ते. आता कसं वाटतंय? अरे, एवढ्यातल्या एवढ्यात परिस्थिती बदलणार आहे का श्री? पण तू नेहमी उत्तम आहेस हे ऐकायचंय मला. सांग ना कशी आहेस. किती वेळा विचारणार आहेस तू हा प्रश्न? सांग ना. हैराण झाले, मला मळमळत आहे, काहीच खावंसं वाटत नाहीये, चिडचिड होते, माझी रडरड होते. खूप त्रास होतो. अजून मळमळतच आहे. मळमळत आहे, उलटी आल्यासारखं वाटतंय आणि ना असं सगळं गरकन फिरतंय. आज जायचंय ना आपण? का उद्याची अपॉइंटमेंट घेऊ, का थोड्या दिवसानंतरची घेऊ? नाही, नको, आपण जाऊया. सोनोग्राफी आहे ना, आणि हे आता चालूच राहणार आहे. आपण डॉक्टरांचं शेड्यूल नको बदलायला. आणि ना आज आपण डॉक्टरांना विचारूच घ्या की काय व्हायच्यावर काय उपाय आहे. सहन करत राहणं एवढाच उपाय श्री. तू खातेस थोडं? नावही काढू नकोस, मला नावाने सुद्धा मळमळल्यासारखं होत. बरं चल निघूया. थांब ना, काय ग, इथे माझ्या जवळ बस ना. काय झालं? माझ्या पाठीवरून हात फिरव ना. हे सगळं मी नाही, तुझी मुलगी करून घेते. अगं तू काय किंवा आपली मुलगी काय, कुणाचेही मला लाड करायला आवडतं. थँक्यू. जान्हवी, आता घरी सांगायला हवं. हो. घरात सगळ्यांना कळल्यानंतर केवढा आनंद होईल तुला कल्पना आहे? आज उद्यामध्येच सांगूया आपण. हो. पण म्हणजे अगदी लगेच आत्ता नको. आत्ता आपली अपॉइंटमेंट आहे, सोनोग्राफी करायची, आता ती मिस होईल. पण संध्याकाळी घरी आलो ना ते सांगूया. चालेल. निघायचं का आता, नाहीतर उशीर होईल. हो. आता उरलेले लाड घरी आल्यानंतर. चालेल. चला आता निघूया, नाहीतर बायकांची फौज येईल. म्हणजे तुझ्या मळमळण्यावरती घरगुती उपाय घेऊन येतात सगळेजण. ए बापरे श्री. बापरे, तेच म्हणतोय मी. ते उपाय आपण करू शकणार नाही आणि आपल्याला जे सांगायचे ते एका वाक्यात संपणार नाही. त्यानंतर इमोशनल होणार, रडणार. हा कार्यक्रम ना खूप वेळ चालेल, तेव्हा आपण निघूया पटकन. हा? चल 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 जाऊया. काय काय कसं वाटतंय आता जान्हवी? बरं वाटतंय का? काय अरबट सरबट खाल्लेस का ग? तू ना मीठ लावलेला आल्याचा तुकडा खा, मळमळणं थांबेल त्याने. त्यापेक्षा गरम पाण्यातलं सरबत घे, झालीम उपाय. हा, किंवा बिस्किट खा, कोरडं खाल्लं की बरं वाटतं. अगं बघितलंस, आपल्याला ना डॉक्टरांकडे न्यायला हवं हिला. तिथेच चाललोय आम्ही. हो ना, मग आपल्या डॉक्टरांकडे जा, ते MD आहेत. होमिओपॅथ डॉक्टरांकडे नाही, त्यापेक्षा ना आयुर्वेद बरा. नाही तर असं कर ना, फुल चेकअप करून घे. अरे खूप अशक्त दिसते ती. हो. किती मलूल दिसतेय. मी काय म्हणते, गायनेक कडे ने तिला, काही हार्मोनल सुद्धा असू शकतं ना. हो. आम्ही निघू का आता? निघू? मी पण येऊ का तुमच्या बरोबर? बेबी आत्या, तुला आज पार्लर नाहीये? अरे उशिरा गेले तरी चालेल मला. नाहीतर मी येते, आपलं हॉस्पिटल वाटेतच आहे जाता आता. नाहीतर मी येते बरोबर, नाहीतर मी घरीच असते ना. मला उशीर झाला तरी चालेल, मी येते ना.
काय झालं श्री? तुम्ही एवढे सिरियस का आहात? आम्हाला न सांगण्यासारखं काही आहे का? जान्हवीच्या हेल्थच्या बाबतीत काही लपवताय का तुम्ही? आम्ही निघतो आता. हा, खरंच निघतो. आणि एकदा संध्याकाळी घरी परत आलो ना की मला तुमच्याशी जरा बोलायचंय. कशाबद्दल? आहे एक महत्वाचा विषय. आता आणखी काय महत्वाचा विषय? सरू मावशी, संध्याकाळी घरी आलो की सांगेन. आत्ता निघू? खरंच काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. खरंच. जान्हवी, आत्ता आपण गप्पा मारत बसलो तर आपल्याला उशीर होईल. निघूया? हा? पहिला मंडळ येतो. चल. आता काय सांगायचं असेल ग यांना? मला तर टेन्शनच आलंय. जान्हवीला काही दुर्धर आजार तर नसेल ना? हिंदे नको का असं भलत असेल तर बोलूच. तब्येती व्यतिरिक्त दुसरं काही असेल तर?